हनी ट्रॅप प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी संजय राऊतांवर ही टीका केली। रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रचार केला तेव्हा भाजपा चांगला पक्ष होता, मात्र सून निवडून आल्यानंतर भाजपा पक्ष वाईट कसा झाला? मंत्री संजय सावकारेंचा एकनाथ खडसेंना सवाल। युनेस्कोच्या जागतिक यादीत छत्रपतींच्या 12 किल्ल्यांचा समावेश, आता मास्टर प्लॅन तयार करण्याची गरज। दुर्गराज रायगड मॉडेल प्रमाणे बाकीच्या किल्ल्यांचं संवर्धन करावं लागणार, छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया। खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जे युनेस्को मध्ये ब्रँडिंग झालेले त्याचं संवर्धन जतन कसं करता येईल या दृष्टिकोनातून ते नियोजन होणं गरजेचं आहे। दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरणामध्ये आमदाराचा भाऊ नसून भावकीमधील कोणीतरी आहे, तपासामध्ये अनेक गोष्टी समोर येतील, रुपाली चाकणकर यांची माहिती। आदरणीय दादांनी याबाबत सांगितलं की आमदाराचे भाऊ नसून नातेवाईक म्हणजे भावकीमधलं कोणी त्याच्यामध्ये आहे। दुसरी गोष्ट, तपासामध्ये अनेक गोष्टी समोर येतील, तपास चालू असताना ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू। कृषी विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना आपली जबाबदारी महत्त्वाची, कुणाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य कोणीही करू नये, कोकाडेंचं वक्तव्य चुकीचं असल्याचं चाकणकरांची प्रतिक्रिया। आपण अतिशय जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो। कृषी विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना आपली जबाबदारी ही फार महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखतील अशी वक्तव्य खरं तर कोणी करूच नये। महाराष्ट्राचा बळीराजा ज्याच्याकडे आपण अतिशय आदराने पाहतो, ज्याच्यामुळे आपण जगतो, त्यांच्या प्रती असलेली भावना संवेदना ही चांगल्या पद्धतीनेच व्यक्त झाली पाहिजे, त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी केलेलं विधान हे चुकीचं आहे। आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढांनी जनता दरबार भरवलेला, मंत्री लोढांकडून 322 तक्रारींचा 100% निपटारा करण्यात आलाय। परळ आणि भायखळ्यानंतर आता वरळीमध्ये मंगलप्रभात लोढांनी जनता दरबार जो आहे तो भरवलेला होता। संत साहित्य भारतातील 14 भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही ग्वाही दिली। दादा मुख्यमंत्री व्हावे ही बारामतीकरांची तीव्र इच्छा आहे, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचीही दादा मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा, रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। माझीच नाही, बारामतीकरांची तीव्र इच्छा आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन पक्षाची विचारधारा पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावना आहेत की दादांनी मुख्यमंत्री। हर्षल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाची थकीत रक्कम जी आहे ती राज्य शासनाकडे आहे। आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्य ठेकेदार असणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा। 35 लाख रुपये रक्कम त्याची येणे बाकी शासनाकडून आणि मालेवाडीत बिल अजून फायनल व्हायचं आहे, म्हणजे काम त्याचे फायनल बिल व्हायचं आहे पाहिजे, ते झाल्यानंतर त्याचं काय होईल ती रक्कम त्याला मिळेल। अशा 2 कामांची रक्कम आपल्याकडे शासनाकडून पेंडिंग आहे। तर मंत्र्यांच्या आशीर्वादाने दारूचा धंदा सुरू आहे, मंत्री वेंगणा बोर्डीकर यांच्यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचा गंभीर आरोप पाहायला मिळतो। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात 4 चाकी विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घातली, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील घटना आहे। स्टंटबाजीमुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत। आम्ही त्या ठिकाणी तातडीने आदेश दिले आणि आता तो मुलगा देखील अटकेत आहे आणि विशेष करून तो मुलगा मायनर असल्यामुळे त्याच्या वडिलांना आपण त्या ठिकाणी आरोपी केलेला आहे, त्यांना अटकेत त्या ठिकाणी दिलेला आहे। 3 जण टोटल अटक केली आहे 3 लोकांना। गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना आतापर्यंत 910 टन मोफत शाडू माती वाटप करण्यात आले। मागण्यानुसार आवश्यक तेवढी शाडू माती पुरवण्यावरती पालिकेचा भर आहे। पालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन जे आहे ते देण्यात येतं। तळेगाववरून चाकण, वाघोली, उरळी, सोलापूर आणि पुणे रोड रेल्वे लाईन जोडली जाणार आहे। तळेगाव मावळ तालुका रेल्वे प्रकल्पाबाबत अजित पवारांची ही माहिती पाहायला मिळते। जळगावच्या जामनेरमध्ये कृषी मूल्य आयोग अध्यक्ष जे आहेत पाशा पटेल यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांची बैठक पार पडली आहे। कृषी विकास, ऊर्जेचे पर्यायी स्रोत आणि पर्यावरणीय समतोल या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली। खासदार नारायण राणेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। सोलापूरमध्ये ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, गोकुळ साखर कारखान्याच्या चिमणीवरती चढून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आणि मागील वर्षीचं बिल थकल्यानं शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा।
पैसे डबल करून देतो म्हणून भोंदू बाबानं एका कुटुंबाला फसवलं. नवी मुंबईच्या सीबीडीतील घटना. घरात पूजा करून घरातील 20 लाख रुपये घेऊन आरोपी पसार. आरोपीला 24 तासांमध्ये अटक. तपासाच्या आधारे आरोपी यांना निष्पन्न केलं. याच्यातील एक आरोपी सचिन शर्मा व दुसरे जयदीप कामेचा असे दोन्ही आरोपी आपण याच्यामध्ये अटक केली आणि त्यांच्याकडून जवळपास 19 लाख रुपये रक्कम रिकव्हर केलेली आहे. मुंबई आणि नाशिकमधील फसवणुकीच्या प्रकरणातील वॉन्टेड आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोने चांदीमध्ये गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवत 28 लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे. आरोपी अनेक वर्षांपासून फरार होता. नागपूर विमानतळाकडे जाताना एका वाहनाचा अपघात झालाय. कार थेट डिवायडरला धडकलेली आहे. कारचे टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. जागेचा वाद मिटवण्यासाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. नागपुरातील तहसील पोलिसांनी चंद्रपुरातून आरोपीला अटक केली आहे. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये सततच्या पावसानं विहीर जी आहे ती खचलेली आहे. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. सिव्हिल लाईन प्रभाग क्रमांक 8 मधील ही घटना आहे. जेएनयू मधील मराठी प्रेमी विद्यार्थ्यांकडून डाव्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. डाव्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा अवमान करताना मराठी भाषेच्या अस्तित्वावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. प्रेस नोट जारी करत डाव्यांचा निषेध करण्यात आला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. दुबार पेरणीच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसामुळे वेरूळ लेणीतील धबधबा प्रवाहित झालाय. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. कर्जत परिसरामध्ये पडत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील आमोना जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 वर्षांपासून शिक्षकांची पदं रिक्त आहेत. विद्यार्थ्यांनी आता जिल्हा परिषद सीईओंच्या दालनामध्ये शाळा भरवलेली आहे. शिक्षक देण्याची विद्यार्थ्यांची मागणी पाहायला मिळते. डोंबिवली MIDC मध्ये पावसामध्ये झाड कोसळलेलं आहे. वाहनाचं मोठं नुकसान झालंय, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोल्हापुरातील राधानगरी धरण अखेर 100% भरलंय. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणापासून 4000 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला. बदलापूरचं बारवी धरण 81% भरलेलं आहे. धरण क्षेत्रामध्ये जुलै महिन्यात जोरदार पाऊस झालाय. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. सोलापूर पुणे महामार्गावरती अरणगावचा एक तास जो आहे तो रास्ता रोको करण्यात आलेला आहे. कार्तिकेय खंडागळे 10 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणाचा CID तपास करावा. अरणगावच्या सरपंचांसह गावकऱ्यांनी ही मागणी केली आहे. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामध्ये वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे 3 मीटरनं उघडलेले आहेत. 15 दरवाजांमधून 1,40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. वर्ध्यातील सांगवीत जे आहे ते जागतिक भ्रूण विज्ञान दिनानिमित्त आता मिसेस मदर एंजलिस स्पर्धा गर्भवती मातांचा रॅम्प वॉक यावेळेला आयोजित करण्यात आला. जलसंधारण मंत्री संजय राठोड साई दरबारी आलेले होते. कुटुंबासमवेत साई समाधीचं त्यांनी दर्शन घेतलंय. अभिनेत्री रुची गुज्जरनं निर्माता करणसिंह चौहानवरती गेल्या 24 लाखांच्या फसवणुकीचा आरोप केलेला आहे. उशीरवारा पोलीस ठाण्यामध्ये हा आरोप दाखल करण्यात आला. हैदराबादच्या कुटुंबाला नांदेडमध्ये 23 जुलै रोजी मारहाण करण्यात आलेली आहे. मारहाणीचा व्हिडिओ आज सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं खळबळ माजली आहे. पूर्ण पैसे न देता मारहाण करून जबरदस्ती प्लॉट संदर्भात जी आहे ती रजिस्ट्री करून घेत असल्याचा हैदराबाद येथील कुटुंबाचा आरोप आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 151 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. 117 बांधकामं पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत. 34 बांधकामातील वाढीव बांधकाम हटवलेलं आहे. 19 जूनपासून कारवाई सुरू आहे. तर शहापूरमधील भातसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. धरणाचे 5 दरवाजे अर्धा मीटरनं उघडलेले आहेत. 6300 क्युसेक्स वेगानं भातसा नदीपात्रामध्ये विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आला. मुसळधार पावसाचा रायगडच्या महाड तालुक्याला फटका बसलेला आहे. नडगाव गावात घर कोसळून मोठं नुकसान झालंय. जीवितहानी टळलेली आहे.
नवी मुंबईतील घनसोलीमध्ये किचनचं स्लॅब कोसळले. घटनेमध्ये महिलेला दुखापत झालेली आहे. सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणाचे 2 दरवाजे उघडलेले आहेत. 2 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वसईत महापालिकेच्या परिवहन बस चालक आणि वाहक यास बेदम मारहाण पाहायला मिळते. वाहनाला रस्ता देण्याच्या कारणावरून 5 जणांकडून ही मारहाण करण्यात आली. मारहाणीविरोधात कर्मचाऱ्याचा संताप पाहायला मिळाला. मुंबई विमानतळाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आलेला होता. धमकीचा कॉल येताच मुंबई पोलीस सतर्क झाले. सीबीआयकडून मुंबई आणि पुण्यातील आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले. डिजिटल डिव्हाइसेस, मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 3 आरोपी अटकेत घेण्यात आलेले आहेत.